सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवनाचा। समास पहिला ग्रंथारंभ। श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे। श्रीराम ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग। श्रीराम नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले। श्रीराम भक्तीचेन योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी। श्रीराम मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे। श्रीराम शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे। श्रीराम शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे। श्रीराम मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे। श्रीराम मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे। श्रीराम मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे। श्रीराम मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे। श्रीराम नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न। श्रीराम ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, नवचे की कदा। श्रीराम तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला। श्रीराम नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती, आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित। श्रीराम नाना समती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता। श्रीराम मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उछेदती, नाना ग्रंथांच्या समती भगवद्वाक्ये।
श्रीराम। शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदांत श्रीराम। भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता येमगीता उपनिषदे भागवत श्रीराम। इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ भगवत वाक्ये येथार्थ निश्चयेसी श्रीराम। भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे श्रीराम। पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी श्रीराम। अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे श्रीराम। ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहं भावे पालटला प्रत्यक्ष दिसे श्रीराम। काम क्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला अमृत सेविताच पावला मृत्यराहो श्रीराम। आता असो हे बोलणे अधिकारा सारिखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम श्रीराम। मागा श्रोती आक्षेपिले जिये ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे श्रीराम। आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा श्रीराम। मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम। नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी श्रीराम। योगियांचे परम भाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित श्रीराम। भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती श्रीराम। आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्ति मार्गासी श्रीराम। बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ति मार्गे श्रीराम। नाना दोषते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे श्रीराम। नाना धोके देह बुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे
श्रीराम ऐसी याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान श्रीराम जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला। समास दुसरा गणेश स्तवन। श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञान भ्रांति छेदका बोधरूपा श्रीराम माझिये अंतरी भरावे सर्वकाळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुणी श्रीराम तुझिये कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे श्रीराम येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाम मात्रे श्रीराम म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदि करुणी हरिहर अमरवंदिती श्रीराम वंदुनिया मंगलनिधी कार्यकरिता सर्वसिद्धी आघात अडथाळे उपाधी बांधू शकेना श्रीराम जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी श्रीराम सगुण रूपाची टेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती श्रीराम सर्वकाळ मदोन्मत्त सदा आनंदे डुल्लत हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनु श्रीराम भव्य रूप वितंड भीममूर्ति महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला श्रीराम नाना सुगंध परिमळे थबथबा गळती गंडस्थळे तेथे आली षटपदकुळे झुंकार शब्दे श्रीराम मूर्डी व शुंडा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणक्षणा मंद सत्वी श्रीराम 14 विद्यांचा गोसावी हरस्वलोचन ते हिलावी लवलवीत फडकावी फडै फडै कर्ण थापा श्रीराम रत्नखचित मुगुटी झळाळ
नाना सुरंग फाकती कीळ, कुंडले तळपती नीळ, वरी जडिले झमकती. श्रीराम दंतशुभ्र सदट्ट, रत्नखचित हेमकट्ट, तया तळवटी पत्रे नीट, तळपती लघु लघु. श्रीराम लवथवीत मलपे दोंद, वेष्टित कट्ट नागबंद, क्षुद्र घंटिका मंद मंद, वाजती झणत्कारे. श्रीराम चतुर्भुज लंबोदर, कासे कासिला पीतांबर, फडके दोंदीचा फणीवर, धुधुकार टाकी. श्रीराम डोलवी मस्तक जिव्हालाळी, घालून बैसला वेटाळी, उभारोनी नाभिकमळी, टकमका पाहे. श्रीराम नाना याती कुशममाळा, व्याळपर्यंत रुळती गळा, रत्नजडित हृदय कमळा, वरी पदक शोभे. श्रीराम शोभे फरश आणि कमळ, अंकुश तीक्ष्ण तेजाळ, येके करी मोदक गोळ, तयावरी अति प्रीती. श्रीराम नटनाट्य कळा कुसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदांग भरोवरी, उपांग हुंकारे. श्रीराम स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. श्रीराम ऋणझुणा वाजती नेपुरे, वांकी बोभाटती गजरे, घागरिया सहित मनोहरे, पाऊले दोनी. श्रीराम ईश्वर सभेसी आली शोभा, दिव्यांबरांची फाकली प्रभा, साहित्य विषयी सुलभा, अष्टनायका होती. श्रीराम ऐसा सर्वांगे सुंदरू, सकळ विद्यांचा आगरू, त्यासी माझा नमस्कारू, साष्टांग भावे. श्रीराम ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होये भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता, वोळे सरस्वती. श्रीराम जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. श्रीराम जे मूर्ख अवलक्षण, जे का हीणाहुनी हीण, तेची होती दक्ष प्रवीण, सर्व विषयी. श्रीराम ऐसा जो परम समर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कल्लौ चंडी विनायकौ. श्रीराम ऐसा गणेश मंगलमूर्ती, तोम्यास्तविला येथामती, वांछा धरून चित्ती, परमार्थाची. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, गणेशस्तवन नाम समास दुसरा. श्रीराम आता वंदीन वेदमाता, श्री शारदा ब्रह्मसुता, शब्दमूळ वाग्देवता,
माहं माया श्रीराम। समास तिसरा शारदा स्तवन। श्रीराम आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता माहं माया श्रीराम। जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यांतर उकलून दावी श्रीराम। जे योगियांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी श्रीराम। जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधु श्रीराम। जे महंतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती जे ज्ञानियांची विरक्ती नैराश शोभा श्रीराम। जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी आपण आदिपुरुषी दडी मारून राहे श्रीराम। जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार नकळे ब्रह्मादिकांसी श्रीराम। जे सर्व नाटक अंतर्कळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जयेचे निस्वानंद सोहळा ज्ञानशक्ती श्रीराम। जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्दी वेदोनि उभा संसार नासी श्रीराम। जे मोक्ष श्रिया महामंगळा जे सत्रावी जीवन कळा जे सत्वलीळा सुसीतळा लावण्य खाणी श्रीराम। जे अवेक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा श्रीराम। जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार भवसिंधूचा पैल पार पाववी शब्दबळे श्रीराम। ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम। तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे श्रीराम। जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी
सृष्टिरचना लोकतीनी विस्तार जयेचा श्रीराम। जे परमार्थाचे मूळ नातरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती श्रीराम। जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे श्रीराम। जे निर्गुणाची ओळखण जे अनुभवाची खूण जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी श्रीराम। शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करीती नाना रूपी जयेसी स्तविती प्राणिमात्र श्रीराम। जे वेदशास्त्रांची महिमा जे निरोपमाची उपमा जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे श्रीराम। नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञेप्ती मात्र श्रीराम। जे हरिभक्तांची निजभक्ती अंतर्निष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता ते श्रीराम। जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी जे थोरा थोरासी गोवी जाणपणे श्रीराम। जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले तितुके रूप जयेचे श्रीराम। स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम। म्हणौनी थोराहुनी थोर जे ईश्वराचा ईश्वर तयेसी माझा नमस्कार तदांशेची आता श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा। समास चौथा सद्गुरु स्तवन। श्रीराम। आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काये कळे श्रीराम। न कळे नेति नेति ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम। मज न कळे हा विचारू
दुर्हुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू, पाबवी मज श्रीराम। होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम। मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया जाली लज्जायमान, काय करू श्रीराम। नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा, वर्णीन सद्गुरुचा श्रीराम। आपल्या भावा सारिखा मनी, देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी, स्तवू आता श्रीराम। जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधु श्रीराम। तुझी येन अभयंकरे, अनावर माया हे वोसरे, जैसे सूर्य प्रकाशे अंधारे, पळो न जाये श्रीराम। आदित्ये अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निसी जालियानंतरे, पुन्हा काळोखे श्रीराम। तैसा नभे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव, पुसून टाकी श्रीराम। सुवर्णाचे लोह काही, सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही, पडोची नेणे सर्वथा श्रीराम। कासरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा जाली, मग जरी वेगळी केली, तरी होणार नाही सर्वथा श्रीराम। परीते सरिता मिळणी मागे, वाहाळ मानिजेत जगे, तैसा नभे शिष्य वेगे, स्वामीच होये श्रीराम। परीस आपणा ऐसे करीना, सुवर्णे लोहो पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरुचा श्रीराम। शिष्यास गुरुत्व प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणूनी उपमान साहे, सद्गुरुसी परिसाची श्रीराम। उपमे द्यावा सागर, तरी तो अंत्यतची क्षार, अथवा म्हणो क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती श्रीराम। उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जडपाषाण कठोरू, तैसा नभे की सद्गुरु कोमळ दिनाचा श्रीराम। उपमे म्हणो गगन, तरी गगना परीसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन, सद्गुरु स गगनाचा श्रीराम।
धीरपणे उपमू जगती, तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती, हीन वसुंधरा. श्रीराम आता उपमावा गभस्ती, तरी गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती, सद्गुरु अमर्याद. श्रीराम म्हणूनी उपमे उणा दिनकर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. आता उपमावा फणीवर, तरी तोही भारवाही. श्रीराम आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ. सद्गुरु रूपते निश्चळ, जाणार नाही. श्रीराम सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्युपंथ. सद्गुरु कृपा यथार्थ, अमर करी. श्रीराम सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू, कोण करी. श्रीराम चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुभणी, निःकामासी न लगती. श्रीराम सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत, मोक्षलक्ष्मी. श्रीराम स्वर्गलोक इंद्र संपती, हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना. श्रीराम हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळिक. सर्वदा अविनाश एक, सद्गुरुपद. श्रीराम तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी. पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे. श्रीराम म्हणूनी सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना. अंतरस्थितीची या खुणा, अंतर्निष्ठ जाणती. श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, सद्गुरु स्तवन नाम समास चवथा. श्रीराम आता वंदीन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान. जयाचे निगुह्य ज्ञान, प्रगटे जनी. श्रीराम समास पाचवा. संतस्तवन. श्रीराम आता वंदीन सज्जन,
जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी। श्रीराम जे वस्तु परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होये सुलभ, संत संगे करुनी। श्रीराम वस्तु प्रगटची असे, पाहाता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे, न पडे ठाई। श्रीराम जेथे परीक्षवंत ठकले, नातरी डोळसची अंध झाले, पाहात असताची चुकले, निज वस्तूसी। श्रीराम जे दीपाचे नि दिसेना, नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजने ही वसेना, दृष्टी पुढे। श्रीराम 16 कळी पूर्ण शशी, दाखवू शकेना वस्तूसी, तीव्र आदित्य कळारासी, तोही दाखवीना। श्रीराम जया सूर्याचे निप्रकाशे, पूर्णतंतु तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे, अणुरेणाधिक। श्रीराम चिरले बाळाग्रतेहि प्रकाशी, परी तो दाखवीना वस्तुसी, ते जयाचे निसाधकासी, प्राप्त होये। श्रीराम जेथे आक्षेप आटले, जेथ प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता निज वस्तूसी। श्रीराम वळे विवेकाची वेगडी, पडे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तातडी, कामानये। श्रीराम जो बोलके पणे विशेष, सहस्त्रमुखांचा जो शेष, तोही सिणला निशेष, वस्तून संगवे। श्रीराम वेदे प्रकाशिले सर्वही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू सकेना। श्रीराम तेची वस्तु संत संगे, स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे, ऐसा कवणु। श्रीराम विचित्र कळाये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तुची, मायातीता अनंताची, संत सोये सांगती। श्रीराम वस्तुसी वर्णिले नवचे, तेची स्वरूप संतांचे, या कारणे वचनाचे कार्य नाही। श्रीराम संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत। श्रीराम संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, नातरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत। श्रीराम संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र,
नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम। संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नातरी बोलिजे माहेर सायोज्य मुक्तीचे श्रीराम। संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप श्रीराम। मोक्षश्रिया आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्रीय संख्यात नृपती केले श्रीराम। जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचे निहा ज्ञान विचार, दिधला न बचे श्रीराम। महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही श्रीराम। जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणूनी वर्णावे श्रीराम। जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीसी नाकळे, तेची जयाचे निवोळे परब्रह्म अंतरी श्रीराम। ऐसी संतांची महिमा, बोलिजे तितुकी उणी उपमा, जयाचे निमुख्य परमात्मा प्रगट होये श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संतस्तवन नाम समास पाचवा। समास सहावा। श्रोते जनस्तवन। श्रीराम। आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी श्रीराम। एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नाचे श्रीराम। जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते निश्चयी पुरुष श्रीराम। ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, नातरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे श्रीराम। की हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचे निसभा मंडळी परमशोभा श्रीराम। हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु
श्रीराम। जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नये। श्रीराम। जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्वकाळ निराभिमान आत्मज्ञानी। श्रीराम। ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले मने जयांच्या। श्रीराम। जे जे काही आठवावे, ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काये अनुवादावे ज्ञातेपणे करूनी। श्रीराम। परंतु हे गुणग्राहिक, म्हणून बोलतो निशंक, भाग्य पुरुष काये एक सेवित नाही। श्रीराम। सदा सेविती दिव्यान्ने, पालटा कारणे आवेट अन्ने, तैसीच माझी वचने पराकृते। श्रीराम। आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही। श्रीराम। तैसा मी एक बाग दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, यांची पूजा वाचा बरळ करू पाहे। श्रीराम। व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची। श्रीराम। ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या। श्रीराम। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो। श्रीराम। समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याचा आंगी, तुम्हा संतांचा सलगी म्हणून करितो। श्रीराम। व्याघ्रसिंह भयानक, देखोनी भयाचकित लोक, परी त्यांची पिली निशंक, तया पुढे खेळती। श्रीराम। तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतापासी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की। श्रीराम। आपलेची बोले वाऊगे, त्याची संपादणी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यून ते पूर्ण करावे। श्रीराम। हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी मन, तैसे तुम्ही संत सज्जन, माये बाप विश्वासे। श्रीराम। माझा आशय जाणूनी जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास। श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, श्रोते स्तवन नाम समास सहावा।
श्रीराम आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम समास सातवा कवेश्वर स्तवन। श्रीराम आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम की हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना कळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन येथार्थ होये श्रीराम की हे पुरुषार्थाचे वैभव की हे जगदेश्वराचे महत्व नाना लाघवे सत्कीर्तिस्तव निर्माण कवी श्रीराम की हे शब्दरत्नाचे सागर की हे मुक्तांचे मुक्त सरोवर नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले श्रीराम अध्यात्म ग्रंथाची खाणी की हे बोलिके चिंतामणी नाना कामधेनूची दुभणी वोळली श्रोतयांसी श्रीराम की हे कल्पनेचे कल्पतरू की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू नाना सायोज्यतेचे विस्तारू विस्तारले श्रीराम की हा परलोकीचा निजस्वार्थू की हा योगियांचा गुप्तपंथू नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासियाला श्रीराम की हे निरंजनाची खूण की हे निर्गुणाची वोळखण माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी श्रीराम की हा श्रुतीचा भावगर्भ की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ नातरी होये सुलभ निजबोध कविरूपे श्रीराम कवी मुमुक्षाचे अंजन कवी साधकाचे साधन कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक श्रीराम कवी स्वधर्माचा आश्रयो कवी मनाचा मनोजयो कवी धार्मिकाचा विनयो विनय करते श्रीराम कवी वैराग्याचे संरक्षण कवी भक्तांचे भूषण नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी श्रीराम कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली श्रीराम नाना साधनांचे मूळ कवी नाना प्रयत्नाचे फळ नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे निप्रसादे श्रीराम आधी कवीचा वाग्विलास
तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचे निमती प्रकाश कवित्वास होये श्रीराम। कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे श्रीराम। कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्ये भेदाभेद पदत्रास करते श्रीराम। कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी श्रीराम। कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखांचे संरक्षण ते हे कवी श्रीराम। कवी देवांचे रूप करते, कवी ऋषीचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी बाखाणिती श्रीराम। नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी श्रीराम। नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विणतो नाही, कवी पासून सर्वही सर्वज्ञता श्रीराम। मागा वाल्मीक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी श्रीराम। पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेणे पंडिता आंगी बाणली परमयोग्यता श्रीराम। ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यांसी श्रीराम। नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे श्रीराम। परोपकारा कारणे, नाना निश्चय अनुवादणे, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत श्रीराम। की हे अमृताचे मेघ वोळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे श्रीराम। की हे विवेक निधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूचे निविचारे कोंदाटले हे श्रीराम। की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणि उणे, लाधले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी श्रीराम। की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षयी आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोगा कारणे श्रीराम। की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, नातरी भक्तीची फळश्रुती फळास आली श्रीराम। की हा ईश्वराचा पवाड,
पाहाता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना श्रीराम। आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वरस्तवन नाम समास सातवा। समास आठवा सभास्तवन। श्रीराम। आता वंदू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा, जेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठ तू भरे श्रीराम। नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयी रवौ, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। श्रीराम। नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांचा हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतू नारदा। श्रीराम। या कारणे सभा श्रेष्ठ, भक्त गाती ते वैकुंठ, नाम घोषे घडघडाट, जय जयकारे गर्जती श्रीराम। प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरिकीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर श्रीराम। परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्म विद्या भेदा भेद, मथन जेथे श्रीराम। नाना समाधाने तृप्ती, नाना आशंका निवृत्ती, चित्ती बैसे ध्यान मूर्ती, वाग्विळासे श्रीराम। भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सखोल सात्विक, रम्य रसाळ गायक, निष्ठावंत श्रीराम। कर्मशील आचारशील, दानशील धर्मशील, सुचित्स्मंत पुण्यशील, अंतरशुद्ध कृपाळु श्रीराम। योगी वितरागी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुवस, आरण्यवासी श्रीराम। दंडधारी जटाधारी, नाथपंथी मुद्राधारी, एकबाळ ब्रह्मचारी, योगेश्वर श्रीराम। पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी, जनासारखे श्रीराम। सिद्ध साधू आणि साधक, मंत्रयंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही श्रीराम। संत सज्जन विद्वज्जन, वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन, प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान, विमळ करते श्रीराम।
योगी व्युत्पन्न ऋषेश्वर धूर्त तार्किक कवेश्वर मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की श्रीराम ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन श्रीराम पंडित आणि पुराणिक विद्वांस आणि वैदिक भट आणि पाठक येजुर्वेदी श्रीराम महाभले महाश्रोत्री याज्ञिक आणि आग्नहोत्री वैद्य आणि पंचाक्षरी परोपकार करते श्रीराम भूत भविष्य वर्तमान जयास त्रिकाळाचे ज्ञान बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी श्रीराम शांती क्षमा दयाशील पवित्र आणि सत्वशील अंतरशुद्ध ज्ञानशील ईश्वरी पुरुष श्रीराम ऐसे जे का सभानायक जेथे नित्यानित्य विवेक त्यांचा महिमा अलौकिक काय म्हणून वर्णावा श्रीराम जेथे श्रवणाचा उपाये आणि परमार्थ समुदाये तेथे जनासी तरुणोपाये सहजची होये श्रीराम उत्तम गुणाची मंडळी सत्वधीर सत्वागणी नित्य सुखाची नभाळी जेथे वसे श्रीराम विद्यापात्रे कळापात्रे विशेष गुणाची सत्पात्रे भगवंताची प्रीतिपात्रे मिळाली जेथे श्रीराम प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंची आणि परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती संन्यासादिक श्रीराम वृद्ध तरुण आणि बाळ पुरुष स्त्रियादिक सकळ अखंड ध्याती तमाळ निळ अंतर्यामी श्रीराम ऐसे परमेश्वराचे जन त्यासी माझे अभिवंदन जयाचे नि समाधान अकस्मात वाणे श्रीराम ऐसिये सभेचा गजर तेथे माझा नमस्कार जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे श्रीराम जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती ऐसा निश्चय बहुता ग्रंथी महंत बोलिले श्रीराम कल्लौ कीर्तन वरिष्ठ जेथे होयते सभा श्रेष्ठ कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8वा श्रीराम आतास्तवु हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ नातरी समर्था मध्ये समर्थ योग हा श्रीराम
समास 9 परमार्थस्तवन. श्रीराम आतास्तवु हा परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ, नातरी समर्था मध्ये समर्थ योग हा. श्रीराम आहे तरी परमसुगम, परिजनासी जाला दुर्गम, काजयाचे चुकले वर्म, सत्समागमाकडे. श्रीराम नाना साधनाचे उधार, हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार, वेदशास्त्री जे सार, ते अनुभवास ये. श्रीराम आहे तरी चहूकडे, परी अणुमात्र दृष्टी न पडे, उदास परी एकीकडे, पाहता दिसेना. श्रीराम आकाशमार्गी गुप्तपंथ, जाणती योगिये समर्थ, इतरास हा गुह्यार्थ, सहसा न कळे. श्रीराम साराचे हि निजसार, अखंड अक्षयी अपार, नेऊन सकती तष्कर, काही केल्या. श्रीराम तयास नाही राजभये, अथवा नाही अग्निभये, अथवा स्वापद भये, बोलोच नये. श्रीराम परब्रह्म ते हालवेना, अथवा ठावही चुकेना, काळांतरी चळेना, जेथीचा तेथे. श्रीराम ऐसे ते निज ठेवणे, कदापि पालटो नेणे, अथवा नभे आदिक उणे, बहुता काळे. श्रीराम अथवा ते घसवटेना, अथवा अदृश्य होयेना, नातरी पाहता दिसेना, गुरु अंजने विण. श्रीराम मागा योगिये समर्थ, त्याचाही निजस्वार्थ, यासी बोलिजे परमार्थ, परमगुह्य म्हणूनि. श्रीराम जेही शोधून पाहिला, त्यासी अर्थ सापडला, येरा असोनी अलभ्य झाला, जन्मो जन्मी. श्रीराम अपूर्वताया परमार्थाची, वार्ता नाही जन्म मृत्याची, आणि पदवी सायोज्यतेची, सन्निधची लाभे. श्रीराम माया विवेके मावळे, सारासार विचार कळे, परब्रह्म तेही निवळे, अंतर्यामी. श्रीराम ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड, पंचभूतांचे थोतांड, तुच्छ वाटे. श्रीराम प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका, अंतरी आला. श्रीराम ब्रह्मस्थित बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी, दृश्याची जुनी जर्जरी, कुहिट झाली. श्रीराम ऐसा हा परमार्थ, जो करी त्याचा निजस्वार्थ, आता या समर्थास समर्थ, किती म्हणूनि म्हणावे. श्रीराम
या परमार्था करिता ब्रह्मादिकासी विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी श्रीराम परमार्थ सकळास विसावा सिद्ध साधु महानुभावा सेखी सात्विक जडजीवा सत्संगे करूनी श्रीराम परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी श्रीराम परमार्थ तापसासी थार परमार्थ साधकासी आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा श्रीराम परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी श्रीराम जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे श्रीराम असो भगवत प्राप्ती वीण करी संसाराचा सीण त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये श्रीराम भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजास उद्धरावे हरिभक्ती करूनी श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थस्तवन नाम समास नववा समास 10वा नरदेहस्तवन निरूपण श्रीराम धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो कीजे परमार्थ लाहो तो पावे सिद्धिते श्रीराम या नरदेहाचे निलागवेगे एक लागले भक्ति संगे येकी परम वितरागे गिरिकंदरे सेविली श्रीराम एक फिरती तीर्थाटणे एक करिती पुरश्चरणे एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले श्रीराम एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभले एक अभ्यास योगे जाले वेदशास्त्री वित्पन्न श्रीराम एकी हट निग्रह केला देह अत्यंत पीडिला एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे श्रीराम एक महानुभाव विख्यात
एक भक्त जाले ख्यात, एक सिद्ध अकस्मात, गगनबोळ गती। श्रीराम एक तेजी तेजची जाले, एक जळी मिळून गेले, एक ते दिसतची अदृश्य जाले, वायो स्वरूपी। श्रीराम एक एकची बहुधा होती, एक देखतची निघोनी जाती, एक बैसले असताची भ्रमती, नाना स्थानी समुद्री। श्रीराम एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालविती, एक प्रेते उठविती, तपाबळे करूनी। श्रीराम एक तेजे मंद करीती, एक जळे आटविती, एक वायो निरोधिती, विश्वजनाचा। श्रीराम ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी, जयास वोळल्या नाना सिद्धी, ऐसे सिद्ध लक्षावधी, होऊन गेले। श्रीराम एक मनोसिद्ध, एक वाचा सिद्ध, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध, ऐसे नाना प्रकारिचे सिद्ध, विख्यात झाले। श्रीराम एक नवविधा भक्ती राजपंथे, गेले तरले परलोकीच्या निजस्वार्थे, एक योगी गुप्तपंथे, ब्रह्मभुवना पावले। श्रीराम एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले, एक कैलासी बैसले, शिवरूप होनी। श्रीराम एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक ते उडगणी बैसले, एक ते क्षीरसागरी। श्रीराम सलोकता समीपता, स्वरूपता सायोज्यता, या चत्वार मुक्ती तत्वता, इच्छा सेवून राहिले। श्रीराम ऐसे सिद्ध साधु संत, स्वहिता प्रवर्तले अनंत, ऐसा हा नरदेह विख्यात, काय म्हणूनि वर्णावा। श्रीराम या नरदेहाचे नि आधारे, नाना साधनाचे निद्वारे, मुख्य सारासार विचारे, बहुत सुटले। श्रीराम या नरदेहाचे निसंबंधे, बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे, सुखी झाले। श्रीराम नरदेही येऊन सकळ, उधरागती पावले केवळ, येथे संशयाचे मूळ, खंडोन गेले। श्रीराम पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती, परलोकाची। श्रीराम संत महंत ऋषी मुनी, सिद्ध साधु समाधानी, भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी, विरक्त योगी तपस्वी। श्रीराम तत्वज्ञानी योगाभ्यासी, ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी, षडदर्शनी तापसी, नरदेहीच झाले। श्रीराम म्हणूनि नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचे निचुके आरिष्ट,
येमयातनेचे श्रीराम नरदेह हा स्वाधेन सहसा नभे पराधेन परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उरवावा श्रीराम अश्ववृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरील श्रीराम तैसा नभे नरदेहो इच्छा जाव अथवा राहो परी यास कोणी पाहो बंधन करू सकेना श्रीराम नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यासन येता अथवा थोटा जरी असता तरी परोपकारासन ये श्रीराम नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला अथवा बधिर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका अशक्त रोगी नासका तरी तो निक्कारण श्रीराम नरदेह असिला मूर्ख अथवा फेपर्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी श्रीराम इतुके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग तेणे धरावा परमार्थ मार्ग लागवेगे श्रीराम सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी श्रीराम मृत्तिका खाणून घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम मूषक म्हणती घर आमुचे पाली म्हणती घर आमुचे मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयेसी श्रीराम कातण्या म्हणती घर आमुचे मुंगळे म्हणती घर आमुचे मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयेसी श्रीराम विंचू म्हणती आमुचे घर सर्प म्हणती आमुचे घर झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम भ्रमर म्हणती आमुचे घर भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर आळिका म्हणती आमुचे घर काष्ठांमध्ये श्रीराम मार्जरे म्हणती आमुचे घर स्वाने म्हणती आमुचे घर मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम पुंगळ म्हणती आमुचे घर वाळव्या म्हणती आमुचे घर पिसुआ म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम ढेकुण म्हणती आमुचे घर चाचण्या म्हणती आमुचे घर घुंगरडी म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम पिसोळे म्हणती आमुचे घर गांधेले म्हणती आमुचे घर सोट म्हणती आमुचे घर आणि गोंबी श्रीराम बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार
समस्त म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम। पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, घरीची म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम। पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम। तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, आग्न म्हणे आमुचे घर भस्म करू श्रीराम। समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे, सेवट जड झाले बोजे टाकिला देश श्रीराम। अवघी घरे भंगली, गावांची पांढरी पडिली, मग ते गृही राहिली आरण्य स्वापदे श्रीराम। किडा मुंगी वाळवी मुषक, त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले श्रीराम। ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्मदो दिसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम। देह म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारणे निर्मिले, प्राण्यांच्या माथा घर केले, वा मस्तकी भक्षिती श्रीराम। रोमे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम। कीड लागे दातांसी, कीड लागे डोळ्यांसी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती श्रीराम। गोचिड अशुद्ध सेविती, चामवा मांसात घुसती, पिसोळे चावून पडती अकस्मात श्रीराम। भोंगे गांधेले चाविती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्प दंश करीती, कानटे फुरसी श्रीराम। जन्मून देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले, का ते लांडगीच भक्षिले बळात्कारे श्रीराम। मूषके मार्जरे दंश करीती, स्वाने अश्वे लोले तोडिती, रिसे मर्कटे मारिती, कासावीस करूनी श्रीराम। उष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरडून टाकिती, वृषभ टोचून मारिती अकस्मात श्रीराम। तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपोन मारिती, असो या देहाची स्थिती ऐसी असे श्रीराम। ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवांचे तापत्रयी बोलिले श्रीराम। देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्युपंथे श्रीराम। असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काये जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खांचे लक्षण काही एक
पुढे बोलिले असे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपण नाम समास 10वा।